वाडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आरसीसी गटाराचा काही भाग तोडून त्यावर माती टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। गटाराची जागा मोकळी करून त्याचा वापर सरळधारीसाठी करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या पैशातून करण्यात आलेल्या कामाचा अशा प्रकारे वापर का करण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेणारा व्हिडिओ पहा। नगरपंचायतचा भोंगळ कारभार गेल्या 5-6 वर्षापूर्वी तहसीलदार कार्यालयाच्या मागे एक गटार बनवण्यात आली होती। आरसीसी गटार 100-120 मीटर असेल। ती आज तिचं स्लॅब तोडून माती आणि खडी टाकून बुजवण्यात आलेली आहे। तसा एक ठराव वाडा नगरपंचायत नगरसेवकांनी सांगण्यात आलं की आम्ही ठराव घेतला आहे, जिथे अशा ट्रॅफिक समस्या असतील, अडचणी होत असतील, त्या गटारी आम्ही तोडून बुजवणार। ही गटार बांधताना इथल्या स्थानिकांचं म्हणणं असं आम्ही विरोध केला होता का इथे कुठलंही ड्रेनेज पाणी जाणार नाही, ही गटार बांधू नका। तरी देखील जागा उपलब्ध मिळत नाहीत म्हणून अशा ठिकाणी गटारी बांधायच्या, निधी खर्च करायचा आणि ठेकेदार मजबूत करण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। हे डोळ्यासमोर आहे। जर ही गटार बनवताना ड्रेनेज जाऊ शकत नाही, तेव्हा वाडा इंजिनियरनी ही गटार पास का केली, हा एक मोठा प्रश्न आहे। आता ही गटार पास केली, या गटारीचा वापर झाला नाही म्हणून इथल्या स्थानिकांनी आणि नगरसेवक इथल्या स्थानिक यांनी ही गटार तोडण्याचा निर्णय घेतला। स्थानिकांचा विरोध होता त्यावेळेस बनवताना, तोच विरोध ठेवला असताना ही गटार दुसरीकडे केली असती तर आज हा खर्च वाया गेला नसता। तर असं जनतेच्या पैशाची नासाडी होते, हे उघडा डोळे पहा नीट, हे तुमच्यासमोर वास्तव आहे। आता ही जागा मोकळी झालेली आहे गटार तोडून, बरोबर आहे। आता उद्या भविष्यात इथं 50-1 लाखाचे प्लेवर ब्लॉक पण येऊन लावू शकतात, कारण की आता विकास कामांना जमिनी पाहिजेत। आता ही जमीन तर मोकळी केलेलीच आहे, JCB लावून सगळे झाडं तोड हे ते सगळं करून आता लेवल करायला लावले। म्हणजे आता विकास कामासाठी पुढची नियोजन असेलच की इथे प्लेवर ब्लॉक लावावेत, बाकडे बसवावेत। आता पुढचं असं काम येण्याची शक्यता नाकारता येत नाही।